संदीप आपल्या बाबांना म्हणाला, बाबा शाळेत नवीन प्रिन्सिपल आले आहेत. प्रकाशराव शांतपणे म्हणाले, येऊ दे, आपल्याला काय करायचं आहे. यावर संदीप हसत म्हणाला, त्यांचं नाव ऐकलं तर तुम्ही आनंदाने उड्या माराल. हे ऐकताच प्रकाशराव जरा उत्सुकतेने म्हणाले, मी का उड्या मारू. संदीप म्हणाला, कारण त्या प्रिन्सिपल मॅडम म्हणजे तुमच्या पत्नी आणि माझी आई आहे. हे ऐकताच प्रकाशरावांना धक्का बसला. त्यांच्या चेहऱ्यावर अविश्वास आणि धक्का स्पष्ट दिसत होती. स्वतःला सावरत त्यांनी उत्तर दिलं, ती तुझी आई आहे, पण माझी बायको नाही. माझा आणि तिचा कोर्टात घटस्फोट झाला आहे. आता ती दुसऱ्या कोणाची तरी पत्नी आहे. तिच्याबद्दल इथे कुठेही चर्चा करू नकोस. ती इथून 25 वर्षापूर्वी निघून गेली आहे आणि कदाचित ती आपल्याला विसरूनही गेली असेल. असं बोलून प्रकाशराव खुर्चीवरून उठले आणि बाहेर जाऊन थंड वारा घेत राहिले. आभाळ दाटून आलं होतं, पण पाऊस अजून पडायचा बाकी होता. निवेदिताई पुन्हा गावात आल्याच्या बातमीमुळे त्यांच्या मनात एक वादळ उठलं होतं. त्यांनी संदीपला तिच्याबरोबर बोलण्यास मनाई केली, पण त्यांच्या मनात जुन्या आठवणींची गर्दी झाली होती. निवेदिताताई त्यांची बायको म्हणून 13 वर्ष त्यांच्याबरोबर राहिल्या होत्या. त्या काळातील अनेक सुंदर क्षण आणि गोड आठवणी अजूनही त्यांच्या मनात जिवंत होत्या. जुनी जखम कधीच भरत नाही असं वाटणाऱ्या प्रकाशरावांसाठी निवेदिताताई म्हणजे आयुष्यभर जपलेली हळवी आठवण होती. शेतात वाऱ्यावर ऊसाची पिकं डोलत होती. प्रकाशराव आपल्या मुलासोबत ऊसाला पाणी घालत होते, पण मन मात्र निवेदिताताईंशी जोडलेल्या आठवणींच्या चिखलात अडकून पडलेलं होतं. ते संदीपला म्हणाले, मी घरी जातोय. काही वेळाने तुझी बायको जेवण घेऊन येईल. तुम्ही दोघं जेवा. मला बाजारात जाऊन काही सामान घ्यायचं आहे आणि दुसरे काहीतरी काम आहे. संदीपला कळालं होतं की बाजारात जाणं हे फक्त निमित्त आहे. त्यांना थोडा वेळ एकांत हवा होता. दुखवलेलं मन एकटेपणाची सोबत शोधत असतं हे त्याला चांगलंच ठाऊक होतं. संदीप आता जवळजवळ 37 वर्षांचा होता. त्याला स्वतःला 10 वर्षांचा मुलगा आणि 8 वर्षांची मुलगी होती. आपल्या वडिलांचा स्वभाव त्याला माहीत होता, पण तोही अस्वस्थ होता, कारण निवेदिताताई म्हणजे त्याच्या आई होत्या. इतक्या वर्षानंतर आई समोर आली तर काय होईल या विचाराने तो गांगारून गेला होता. 60 वर्षांचे प्रकाशराव आजही तंदुरुस्त दिसत होते. त्यांना पाहून कोणीही सांगणार नाही की ते 37 वर्षाच्या मुलाचे वडील आहेत. ते अजूनही 50 वर्षांचेच वाटत होते. निवेदिताताईंशी लग्न झालं तेव्हाच प्रकाशराव 10वी नापास होते, तर निवेदिताताई 12वी उत्तीर्ण होत्या. शिक्षणातले हे अंतर पुढे खूप मोठं कारण झालं. निवेदिताताई खूप हुशार होत्या. त्यांना शिकून मोठं व्हायचं होतं. प्रकाशराव त्यांच्यावर प्रचंड प्रेम करत होते, त्यामुळे त्यांचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते काहीही करायला तयार असत. सुरुवातीला त्यांनी निवेदिताताईंचं ग्रॅज्युएशन पूर्ण करायला मदत केली. मग त्यांना BEd करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. BEd झाल्यानंतर त्या सेकंड ग्रेड टीचर बनल्या. स्वप्न पाहणं सोपं असतं, पण त्यासाठी प्रत्यक्षात उभं राहणं मोठं असतं. हे प्रकाशरावांनी त्यांच्यासाठी सिद्ध केलं होतं. पण हे स्वप्न पुढे त्यांच्या नातेसंबंधाला बिघडायला कारणीभूत ठरलं. आता 10वी नापास असलेले प्रकाशराव एका सरकारी शिक्षिकेचे पती झाले होते. हेच प्रारब्ध होतं. त्यांच्या आणि निवेदिताताई यांच्या दरम्यान मतभेदाचं भांडण, वादावाद होत होता. दोघे एकमेकांना समजून घेत नव्हते आणि त्या दरम्यान काही लोकांच्या टोमण्यामुळे परिस्थिती आणखी ताणली जात होती. कधीतरी लोक प्रकाशरावाला म्हणत असत, आता तुला काही काम करण्याची गरज नाही. तुझी बायको चांगले कमवत आहे. घरी बसून तिच्या कमाईचा लाभ घे. आणि मात्र हेच बोलणं प्रकाशरावांच्या स्वाभिमानाला मोठी ठेच पोहोचवत होतं. दुसरीकडे निवेदिताताईंच्या महत्त्वाकांक्षा जाग्या झाल्या होत्या. हळूहळू स्वाभिमानाने अभिमानाचं रूप घेतलं आणि त्यांना प्रकाशरावांचं बोलणं अर्थहीन आणि बकवास वाटू लागलं. लोकही त्यांना टोमणे मारू लागले. तुम्ही एवढे हुशार असून देखील एका अडाणी शेतकऱ्याबरोबर लग्न कसं केलं. जेव्हा भांडण अतिप्रमाणात वाढू लागली तेव्हा एक दिवस प्रकाशराव स्वतःच म्हणाले, आता आपलं एकत्र राहणं अवघड आहे. जा, तुला मी या नात्यातून मुक्त करत आहे. तू स्वतःचं नवीन आयुष्य जग. दुर्दैवाने दोघांच्या सहमतीने कोर्टाने त्यांना घटस्फोट दिला. घटस्फोटाच्या वेळी त्यांचा मुलगा संदीप 10 वर्षांचा होता. त्याला आईसोबत जायचं नव्हतं आणि म्हणून निवेदिताताई आपल्या मुलाला आणि नवऱ्याला सोडून निघून गेल्या. प्रकाशराव संदीपला शेतात सोडून घरी निघाले होते. ते विचार करत होते, आता ती बदलली असेल,
ती समोर आली तर कसं बोलू? ती पूर्वी निवेदिता म्हणून होती, पण आता तर ती एक मोठी मॅडम झाली आहे. अशा विचारात पडलेले प्रकाशराव घरी पोहोचले. त्यानंतर त्यांनी थोडे पैसे घेतले आणि बाजारात गेले. 6 महिन्यापासून त्यांनी स्वतःसाठी एकही नवीन कपडा कधी घेतला नव्हता. पण आज त्यांना नवीन कपडे घेण्यासाठी बाहेर पडायचं होतं. कारण जुन्या मळकट कपड्यांमध्ये निवेदिताची भेट होईल तर ती काय म्हणेल, ती काय विचार करेल. याच दरम्यान निवेदिताताई 25 वर्षांनी त्या गावात परत आल्या होत्या, ज्या गावात त्यांच्या आयुष्याचा 13 महत्त्वाच्या वर्षांनी त्यांना एक अनोखा ठसा दिला होता. आणि इथेच त्यांच्या मुलाचा आणि नवऱ्याचा थोडक्यात एकत्रित जीवन त्यांनी व्यतीत केलं होतं. निवेदिताताईंच्या आयुष्यात त्या गावावर खूप साऱ्या आठवणी जुळलेल्या होत्या. योगायोगाने निवेदिताताईंची त्याच गावात बदली झाली होती, ज्या गावात त्यांनी 25 वर्षापूर्वी परत यायचं नाही असं ठरवलं होतं. आज 57 वर्षांच्या झालेल्या निवेदिताताई खूपच बदललेल्या होत्या. त्या खूप कमी बोलत होत्या. आता शब्दांचं वजन वेगळं झालं होतं आणि गप्प राहणं जास्त सोपं झालं होतं. रुबाबदार आणि गंभीर चेहऱ्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्व पूर्णपणे बदललेलं होतं. शाळेत दाखल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी निवेदिताताईंनी सगळ्या वर्गाची हजेरी रजिस्टर आपल्या केबिनमध्ये मागवलं आणि प्रत्येक मुलाचं नाव तसेच त्या मुलाच्या वडिलांच्या नावावर लक्ष केंद्रित करून वाचू लागल्या. नारी सुलभ इच्छांच्या अधीन होऊन त्यांना हे पाहायचं होतं की त्यांचा मुलगा संदीपची मुलं शाळेत शिकत आहेत की नाही. अचानक 5वीच्या वर्गाच्या रजिस्टरमध्ये सोहम नावाच्या मुलाचं नाव असताना त्यांची नजर थांबली. त्या मुलाच्या नावासोबत संदीप भोसले असं लिहिलं होतं. निवेदिताताई स्वतःला थांबवू शकल्या नाहीत. त्या पटकन 5वीच्या वर्गात गेल्या. वर्गात शिकवत असलेल्या शिक्षकाला त्या म्हणाल्या, तुम्ही थोडा वेळ स्टाफ रूममध्ये बसा, मला मुलांची ओळख करून घ्यायची आहे. प्रिन्सिपल मॅडम पहिल्यांदाच वर्गात आल्या होत्या, त्यामुळे सगळी मुलं टकमक त्यांच्या तोंडाकडे पाहत होती. आणि तेवढ्यातच अचानक एका मुलावर निवेदिताताईंची नजर पडली. त्यांना असं वाटलं की 10 वर्षाचा त्यांचा मुलगा संदीप त्यांच्यासमोर बसला आहे. तोच चेहरा, तोच शरीराचा आकार. त्यांना समजलं हाच सोहम आहे, त्यांच्या मुलाचा, संदीपचा मुलगा, त्यांचा नातू. त्यांचं स्वतःचं रक्त एकदम आपल्या बापावर गेला होता. निवेदिताताईंच्या मनात साठवलेलं प्रेम एकाएकी भरून आलं. त्यांना असं वाटलं आत्ता पळत जाऊन त्याला आपल्या छातीशी कवटाळावं, त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवावा, त्याच्याशी गप्पा माराव्यात. पण त्या असं अजिबात करू शकत नव्हत्या. फक्त भरलेल्या डोळ्यांनी त्याला निरखून पाहत होत्या. निवेदिताताई आपल्या मनाला समजवण्यासाठी, आपल्या नातवाचा आवाज ऐकण्यासाठी, त्याला जवळ घेण्यासाठी सगळ्या मुलांची ओळख करून घेऊ लागल्या. आणि जेव्हा सोहमने आपलं नाव सांगितलं आणि वडिलांचं नाव संदीप असं म्हटलं, तेव्हा त्याचा आवाज आणि ओळख ऐकून निवेदिताताईंचा रुबाबदार चेहरा अचानक बिघडला. त्यांना असं वाटलं आत्ताच त्या खाली कोसळून पडतील की काय. त्यांना जास्त वेळ वर्गात थांबता आलं नाही. त्यामुळे पुन्हा आपल्या केबिनमध्ये गेल्या आणि एकटं बसून त्या गोंधळलेल्या भावनांमध्ये बुडाल्या. सगळे शिक्षक आपापल्या वर्गांमध्ये मुलांना शिकवत होते, पण प्रिन्सिपल निवेदिताताई आपल्या केबिनमध्ये एकट्या बसून त्या परिस्थितीतून जात होत्या. ज्या ठिकाणी भूतकाळाच्या आठवणी एकत्र बाहेर पडत होत्या. अचानक त्यांच्या डोक्यात विचार आला, माझ्या मुलाचा संदीपचा एकच मुलगा थोडीच असू शकतो, त्याला अजून मुलं असू शकतात. असा विचार करून त्यांनी पुन्हा उरलेल्या वर्गाचं रजिस्टर शोधायला सुरुवात केली. आणि यावेळी 4थीच्या वर्गाचं रजिस्टरमध्ये एका मुलीचं नाव ओवीचं त्यांच्या समोर आलं, कारण तिच्या वडिलांचं नाव संदीप होतं. निवेदिताताई दुसऱ्या वर्गातल्या मुलांची ओळख करून घेऊन 4थीच्या वर्गात पोहोचल्या. वर्गामध्ये 10 ते 12 मुली होत्या, पण निवेदिताताईंनी ओवीला पटकन ओळखलं, कारण ओवीचा चेहरा तिच्या भावाशी, सोहमशी मिळता जुळता होता. आणि दुसरं म्हणजे निवेदिताताईंचं स्वतःचं रक्त होतं. आपलेपणाचं बीज खोलवर रुजलेलं असतं, ते आपोआपच बोलून जातं, मी तुमचं अंश आहे, मला नजरेत ओळखा, हृदयात सामावून घ्या. 8 वर्षाची नाजूक ओवी आपल्या आजीकडे पाहून लाजत होती, पण तिला कुठं माहीत होतं की समोर चष्मा घालून उभ्या असलेल्या प्रिन्सिपल मॅडम तिची स्वतःची आजी आहे. त्यावेळी निवेदिताताईंनी जाणून बुजून प्रत्येक मुलाला आपल्या जवळ बोलावून त्याची ओळख करून घेऊ लागल्या. म्हणजे ते आपल्या नातीला आपल्या हाताने स्पर्श करू शकतील, थोडंसं प्रेमाने त्याला पाहू शकतील, थोडंसं आपलंपण
आपलं पण जवळून जाणू शकतील. एक एक करून मुलं निवेदिता ताईंजवळ येत होती. निवेदिता ताई त्यांना त्यांचं नाव विचारत, मग त्याच्या वडिलांचं नाव विचारत आणि डोक्यावरून आणि गालावरून प्रेमाने हात फिरवत होत्या. पण जेव्हा ओवी जवळ आली आणि जेव्हा त्याने तिला स्वतःचं आणि वडिलांचं नाव विचारलं, तेव्हा निवेदिता ताईंचा शब्द चुकला. त्यांची ममता इतक्या जोराने धडकली की त्यांनी तिला पटकन आपल्या मांडीवर बसवलं. ओवी प्रिन्सिपल मॅडमच्या मांडीवर बसून अजून लाजत होती. निवेदिता ताईंच्या मनात विचार आला, किती वर्षापासून जपलेली सगळी ममता ओवीवर ओतून टाकावी की काय? तिला सोबत घेऊन घरच्या गोष्टी विचाराव्यात, पण त्या असं करू शकत नव्हत्या. आणि मग पुन्हा उदास होऊन केबिनमध्ये जाऊन बसल्या. जेव्हा मुलं शाळा सुटल्यानंतर घरी परत आली, तेव्हा प्रकाशराव आपल्या नातवंडाची वाट पाहत होते. त्यांचं मन निवेदिता ताईंबद्दल विचारण्यासाठी खूपच उत्सुक होते. प्रकाशरावांनी आपल्या दोन्ही नातवंडांना जवळ बोलवलं आणि विचारलं, मुलांनो, तुमच्या शाळेत नवीन प्रिन्सिपल आले आहेत. नवीन प्रिन्सिपल आले आहेत का? प्रकाशराव म्हणाले. हो आजोबा, त्या कालच आल्या आहेत आणि आजच आमच्या वर्गात आल्या होत्या. मॅडमने आम्हा सर्व मुलांना स्वतःचं आणि आमच्या वडिलांचं नाव विचारलं होतं. तेव्हा प्रकाशराव म्हणाले, अच्छा, आजोबांचं नाव विचारलं नाही का? सोम म्हणाला, नाही. तेव्हा ओवी म्हणाली, बाबा, मॅडमने मला त्यांच्या मांडीवर बसवलं होतं. प्रकाशराव म्हणाले, अरे वा बाळा, तू तर मॅडमच्या मांडीवर जाऊन बसलीस. काही वेळाने मुलं गप्पा मारून निघून गेले. पण प्रकाशराव एकटे बसून विचार करू लागले की मी तिच्या आठवणीत आजही असेन का? कदाचित नाही. ती माझ्यासारख्या गरिबाला का आठवणीत ठेवेल? तिचा नवरा शिकलेला असेल, तिची मुलं असतील. किती मुलं असतील? तिने ओवीला आपली नात समजून मांडीवर बसवलं होतं का? मी तुला पुन्हा भेटू का? एका व्यक्ती तिने कितीही डोकं नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला तरी जेव्हा गोष्ट मनाच्या कब्जात असते तेव्हा भावना नेहमी जिंकतात. दुसऱ्या दिवशी प्रकाशराव जाणून-बुजून मुलांना शाळेत सोडवण्यासाठी त्यांच्याबरोबर गेले. त्या ठिकाणी प्रकाशरावांना निवेदिताताईंना एकदा तरी पाहायचं होतं. जवळून नाही, पण दुरूनच पाहून डोळे तृप्त करायचे होते. प्रकाशराव शाळेच्या गेटच्या बाहेर उभे राहिले. मुलं आत गेली. प्रकाशरावाने एक नजर शाळेच्या आत टाकली, पण निवेदिताताई कुठेच दिसल्या नाहीत. ते मागे वळून जायला निघाले होते तेवढ्यातच एक चकचकीत पांढऱ्या रंगाची गाडी त्यांच्याजवळून जाऊन शाळेत प्रवेश केला. प्रकाशरावांनी पाहिलं, त्या निवेदिताताई होत्या. त्या स्वतः गाडी चालवत होत्या. निवेदिताताईंना पाहून 60 वर्षांचा असतानाही त्यांचं मन अस्वस्थ होऊन धडकू लागलं. त्यांचं मन करत होतं थोडा वेळ थांबून त्यांना डोळे भरून पाहावं, पण स्वाभिमान होता. त्यांचा स्वाभिमान सांगत होता, निवेदिता तुझ्या मनाला कमजोर समजून तुझ्यावर हसेल. म्हणून प्रकाशराव गप्प घराच्या दिशेने निघाले. त्यांनी पुन्हा मागे वळून पाहिलं नाही. पण जर त्यांनी मागे वळून पाहिलं असतं तर त्यांना माहीत झालं असतं की निवेदिताताई गाडी उभी करून शाळेच्या गेटपर्यंत धावत आल्या होत्या त्यांना पाहण्यासाठी. निवेदिताताई स्वतः गाडी चालवत होत्या, पण एक नजरेतच प्रकाशरावांना ओळखलं होतं. कितीतरी वर्षानंतर त्यांना पाहिलं होतं म्हणून गाडी थांबवून त्या शाळेच्या गेटपर्यंत धावत आल्या होत्या. पण प्रकाशरावांनी मागे वळून पाहिलं नाही. म्हणून त्या निराश होऊन आपल्या केबिनमध्ये गेल्या. त्या विचार करू लागल्या, प्रकाशराव रोजच आपल्या नातवाला आणि नातीला शाळेत सोडवायला येतात. त्याला माहीत आहे का मी इथे आली आहे, किंवा तो मला पाहण्यासाठी इथे आला होता का? प्रिन्सिपलचं पद आणि गंभीरता होती, पण त्यांच्या मनातल्या वेड्या विचाराने धुमाकूळ घातला होता. एक साधी व्यक्ती असो किंवा मोठी व्यक्ती, हृदयाच्या बाबतीत सगळ्यांची विचारधारणा एकसारखीच असते. फक्त दोघांच्या प्रतिक्रियेमध्ये फरक असतो. निवेदिताताईंना जाणवलं होतं की प्रकाशराव जास्त बदलले नव्हते. जसं त्या सोडून गेल्या होत्या ते तसेच दिसत होते. असं वाटत होते की वेळ तिथेच थांबली आहे. 25 वर्षापासून राखेत लपलेले नातेसंबंध पुन्हा जळायला लागले होते. विचारांची वादळ दोन्ही बाजूने धुमाकूळ माजवत होते. दोघांना एकमेकांविषयी सगळं जाणून घ्यायचं होतं. निवेदिताताईंच्या मनात एकच प्रश्न घोगावत होता, प्रकाशरावांनी दुसरं लग्न केलं का? आणि जर केलं असेल तर त्यांची किती मुलं असतील? त्यांची बायको कशी असेल? त्यांच्या बायकोने माझ्या मुलावर सख्या आईप्रमाणे प्रेम केलं असेल का? आज प्रकाशरावांना आपल्या नातवाला आणि नातीला शाळेत सोडायला आलेलं पाहून निवेदिताताईंच्या मनाला समाधान वाटत होतं की प्रकाशराव आजही संदीप बरोबरच राहतात. मग त्यानं दुसरं लग्न केलं असेल तरी
वेळ हळूहळू पुढे सरकू लागला. प्रकाशराव पुन्हा आपल्या मुलांना शाळेत सोडायला गेले नाहीत आणि निवेदिताताईंनी मुलांशी बोलणं टाळलं. असं वाटत होतं की दोन्ही बाजूंनी आपल्या भावनांना दाबलं जाते. पुन्हा एकदा सगळं शांत झालं होतं, जसं गेल्या 25 वर्षापासून सगळं शांत होतं. दोघांनी एकमेकांबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही आणि तसे आता सगळं शांत होतं. असं वाटत होतं व्यक्ती स्वतंत्राच्या अंशाप्रमाणे भावनांचा समायोजन करू शकतो, पण हे जग कधीच चर्चा करण्याचा मोह सोडत नाही. हळूहळू कुजबूज वाढू लागली. गावाला कळलं की शाळेची नवीन प्रिन्सिपल प्रकाशरावांची घटस्फोट घेतलेली बायको आहे. गावाला माहीत झालं तेव्हा शाळेतील मुलांनी हे माहीत झालं आणि शाळेतील मुलांना माहीत झालं तेव्हा सोहम आणि ओवीला माहीत झालं की शाळेची प्रिन्सिपल त्यांची आजी आहे. मग एके दिवशी 10 वर्षीय सोहम निवेदिताताईंच्या केबिनमध्ये गेला आणि त्यांना म्हणाला, मॅडम तुम्ही माझी आजी आहात का? निवेदिताताई गुपचूप आपल्या नातवाच्या तोंडाकडे पाहत होत्या आणि मग म्हणाल्या, बाळा तुला कुणी सांगितलं? तुम्हाला सगळ्या शाळेला माहीत आहे तुम्ही माझ्या आजी आहात. जर तुम्ही माझ्या आजी आहात तर आमच्याबरोबर का राहत नाही आजी? तेव्हा निवेदिताताई म्हणाल्या, बाळा मी तुझी आजी नाही तर तुझी आजी तर तुझ्या घरी असेल ना? तो म्हणाला, नाही तुम्ही माझ्या आजी आहात, माझ्या बाबांच्या आई. आमच्या घरी दुसरी आजी नाही. निवेदिताताई आश्चर्यचकित होऊन म्हणाल्या, तू सांग तुझ्या घरी कोण कोण असतं, कोण कोण राहतं? तो म्हणाला, मी आणि माझी बहीण ओवी, माझे आजोबा आणि माझे आई बाबा. तेव्हा निवेदिताताई म्हणाल्या, तुझ्या आजोबांची पत्नी तुमच्याबरोबर राहत नाही का? तो भोळेपणानं म्हणाला, माझ्या आजोबांची पत्नी तर तुम्ही आहात ना? प्रिन्सिपल मॅडम जर तुम्ही बरोबर राहिलात नाही तर दुसरी आजी कुठून येणार? निवेदिताताईंना समजलं की प्रकाशरावांनी दुसरं लग्न केलं नाही. तो आजही आपले आयुष्य एकटा जगतोय. तेव्हा त्या सोहमला म्हणाल्या, माझ्या जवळ ये बाळा. सोहम जवळ गेला तेव्हा निवेदिताताईंनी त्याला पटकन आपल्या मांडीवर बसवलं. प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या, हो बाळा मी तुझीच आजी आहे. उद्या तुझ्या बाबांना विचार की मी तुमच्या घरी तुम्हा सर्वांना भेटायला येऊ का? सोहमने उत्साहाने आपल्या आजोबांना आणि बाबांना विचारलं घरी आल्यावर, मॅडम उद्या घरी भेटायला येऊ शकतात का? हे ऐकताच प्रकाशराव आणि संदीपच्या पायाखालची जमीन सरकली. दोघांच्याही मनात होतं की निवेदिताताईंना घरी यावं, पण तोंडाने कुणीच काहीही बोललं नाही, कुणीच हो म्हणलं नाही. तेव्हा सोहम पुन्हा विचारू लागला, आजोबा मी मॅडमांना काय सांगू? प्रकाशराव शांत होते. तोवर संदीपची बायको पुढे आली आणि म्हणाली, सोहम बाळा उद्या तुझ्या मॅडमना घरी बोलव. त्या तुझ्या आजी आहे, तुझ्या बाबांची आई. तुझ्या आजोबांचे नातं राहिलं नसलं म्हणून काय झालं? सोहम आनंदाने निवेदिताताईंना सांगायला धावला, मॅडम तुम्ही उद्या आमच्या घरी नक्की या. निवेदिताताईंनी हसून उत्तर दिलं, तुझ्या आजोबांना सांग मी 2 दिवसांनी रविवारी सकाळी येईन. प्रकाशरावांच्या घरी निवेदिताताईंच्या स्वागताची तयारी सुरू झाली. चहा नाश्त्या पाण्यापासून सगळं व्यवस्थित केलं जात होतं. दुसरीकडे निवेदिताताई देखील वर्षानुवर्ष ब्युटी पार्लरला गेल्या. सोळा शृंगार केले, एक सादगीपूर्ण पण महागडी साडी नेसली आणि स्वतःला तयार केलं. त्यांनी बसने जाण्याचा निर्णय घेतला. स्वतःची गाडी सोडून त्यांनी साध्या मार्गाने प्रवास करायचं ठरवलं, कारण प्रकाशरावांना कमीपणा वाटू नये. बसमध्ये बसताच 25 वर्षापूर्वीच्या आठवणी ताज्या झाल्या. तेव्हा त्या एकट्या सासरी जात होत्या. तसंच काहीसं आजही तसंच होतं. बस सुरू होता त्यांच्या हृदयाची धडधड वाढली. त्यांना वाटलं जणू प्रकाशराव अजूनही त्यांचे पती आहेत आणि त्या वेड्या होऊन नवऱ्याला भेटायला जात आहेत. आयुष्याच्या त्या 25 वर्षावर जणू वाळूची जाडी बसली होती. त्या वर्षामध्ये जी काही पोकळी होती ती त्यांचं मन भेदत होती. प्रकाशरावांसोबतचं नातं संपलं असलं तरी मनातला भाव आजही संपलेला नव्हता. निवेदिताताईंना चालत येताना पाहून सगळे आश्चर्यचकित झाले. संदीप त्याच्या येण्याआधी खूप विचार करत होता. तो मनाशी ठरवत होता की आईशी फारसं हसून बोलायचं नाही, वागायचं नाही. ती खूप मोठ्या पदावर आहे, शाळेची प्रिन्सिपल आहे. पदाला साजेसं वागणं योग्य ठरेल. मी फक्त हात जोडून नमस्कार करीन, पाया नाही पडणार, तो मनाशी म्हणाला. पण जसं त्याने निवेदिताताईंना पाहिलं त्याचा सगळा ॲटिट्यूड क्षणात गायब झाला. आज निवेदिताताई प्रिन्सिपल वाटत नव्हत्या, त्या फक्त एक आई वाटत होत्या. त्या आईशिवाय त्याला दुसरं काहीच जाणवलं नाही. त्यांना पाहताच त्याचे हात नकळत त्यांच्या चरणाला स्पर्श करू लागले. 25 वर्षापूर्वीच्या आईचा दुसरा चेहरा आता स्पष्ट स्वरूपात त्याच्यासमोर उभा राहिला. निवेदिताताई घाबरलेल्या होत्या. त्यांचा उदास चेहरा संदीपने पाहिला
आणि त्याला जाणवलं की त्यांच्या आत काहीतरी वितळत आहे. निवेदिताताईंनी त्याला उचलून उभं केलं आणि त्याच्याकडे अशा नजरेने पाहिलं जणू विचारत होत्या, माझ्या गळ्यात नाही पडणार का? संदीप अचानक भक्कम होत त्यांच्या गळ्याशी लागला. निवेदिताताईंच्या डोळ्यातूनही अश्रू वाहू लागले. वातावरण एका क्षणी खूप जड झालं. मन माय लेकरांनी काही न बोलता आपल्या भावनांवर ताबा मिळवला. थोड्या वेळाने नातवंडांनी आणि सुनेने त्यांच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घेतला. निवेदिताताईंनी प्रेमाने सगळ्यांना आपल्या गळ्याशी लावलं. त्यांच्या डोळ्यातील प्रेम कुणालाही जाणवू शकलं असं होतं. पण त्या सगळ्यांतूनही प्रकाशराव थोडे बाजूला उभे होते. प्रकाशरावाने हात जोडून निवेदिताताईंना अभिवादन केलं. हे पाहून निवेदिताताईंच्या मनात काहीतरी मोडलं, कोसळलं. ती भावना खोल आत घुसमटत राहिली. निवेदिताताई आणि प्रकाशराव दोघे एकांतात गप्प बसले होते. त्या दोघांनी अनेक आठवणी उराशी जपल्या होत्या, पण त्या आठवणींना शब्द मिळाले नव्हते. त्यांच्यातील शांततेत मात्र 25 वर्षांची वेदना, तक्रारी आणि नात्यांची गुंफण स्पष्ट ऐकू येत होती. ते बोलत नव्हते, पण दोघांच्या डोळ्यामधील भावनांनी मात्र सगळं काही सांगून टाकलं होतं. संदीप आणि त्यांची बायको, मुलं घरात नव्हती. दोघांच्या एकांतात शांतता गडद झाली होती. काही वेळाने ती शांतता मोडत प्रकाशराव बोलायला लागले. तुमचा नवरा आणि मुलं कसं आहेत? निवेदिताताईंनी सुन्न नजरेने त्यांच्याकडे पाहिलं आणि शांतपणे उत्तर दिलं, मी लग्न केलं नाही. हे ऐकताच प्रकाशरावांच्या छातीत काहीतरी उंचावलं. त्यांचं म्हणणं हल्लं, पण चेहऱ्यावर शांत भाव ठेवत ते म्हणाले, का? निवेदिताताईंनी डोळ्यात जमा झालेलं पाणी पुसून उदास स्वरात उत्तर दिलं, तुम्ही दुसरं लग्न नाही केलं का? प्रकाशराव शांतपणे हसत म्हणाले, मुलांसाठी सावधराई आणायची नव्हती मला, म्हणून दुसरं लग्न केलं नाही. पण तू तर फ्री होतीस. निवेदिताताईंनी हळूच डोळ्यांनी खाली पाहिलं आणि म्हणाल्या, एका स्त्रीचं लग्न एकदाच होतं. दुसऱ्या पुरुषाला शरीर देणं म्हणजे स्वतःला संपवल्यासारखं असतं. आणि मला स्वतःला संपवायचं नव्हतं, म्हणून मी एकटं राहणं स्वीकारलं. प्रकाशराव विचार करता करता म्हणाले, मग परत यायचं होतं. हे ऐकताच निवेदिताताईंनी त्यांच्याकडे पाहिलं आणि थोडं कठोरपणे म्हणाल्या, कोणत्या अधिकारानं? घटस्फोट घेतला होता. मला काहीच समजत नव्हतं. पण त्यावेळी तुम्ही मग किती चिडचिडे झाले होतात. तुमच्यावर रागही येत होता, पश्चाताप होत होता. पण जेव्हा सगळं समजायला लागलं तेव्हा खूप उशीर झाला होता. हळूहळू एकटं राहायची सवय लागली. प्रकाशरावांनी निश्वास टाकत मान खालवली. खरं बोलतेस, त्यावेळी आपण दोघेही चुकीचं होतो. तुझ्यापासून दूर गेल्यानंतर मलाही खूप पश्चाताप झाला. पण पश्चाताप होऊन काय उपयोग? वेळ हातातून निघून गेला होता. निवेदिताताईंनी एक क्षण थांबून विचारलं, एक गोष्ट विचारू? ते म्हणाले, काय? प्रकाशराव विचारत होते त्या गळा भरून म्हणाल्या, माझा हा वनवास संपवा. खूप थकून गेले आहे मी, एकटी चालून चालून. आता थोडा आराम हवा आहे, कुटुंबाबरोबर राहायचंय. हे ऐकताच प्रकाशरावांच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. त्यांचा चेहरा भिजलेला पण हास्याने उजळलेला दिसत होता. भिंतीच्या दुसऱ्या बाजूला संदीप आणि त्याची बायको कान लावून हे सगळं ऐकत होते. संदीपने आपल्या बायकोचा हात पकडला आणि हळूच तिला दूर नेऊन आनंदाने म्हणाला, आई परत आली. प्रकाशरावाने अचानक विचारलं, घटस्फोटाच्या कागदांचं काय करायचं? निवेदिताताईंनी हसून उत्तर दिलं, फाडून टाकूया. ते म्हणाले, लोक काय म्हणतील? त्या निर्धाराने म्हणाल्या, काही दिवस बोलतील, नंतर गप्प बसतील. प्रकाशरावांनी पुन्हा विचारलं, पुन्हा एकदा विचार कर. मी गरीब आणि अडाणी माणूस आहे. हे ऐकताच निवेदिताताईंची हळूच आपला हात प्रकाशरावांच्या हातावर ठेवला आणि मऊ आवाजात म्हणाल्या, मी आहे ना, सगळं सांभाळून घेईन. इतकं ऐकताच प्रकाशरावांनी त्यांचा हात घट्ट पकडला. त्यांच्या डोळ्यात एकत्र येण्याचा निर्धार दिसत होता. त्या क्षणी वाटलं की आयुष्य त्यांच्यासाठी नव्याने सुरू झालं आहे. तर मग मित्रमैत्रिणींनो, 25 वर्षानंतरही त्यांच्यातील प्रेम परत उफाळून आलं होतं. तुम्हाला या कथेबद्दल काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.